हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मला धनगर समाजातल्या लोकांना आव्हान करायचं आहे, जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरण झालेत त्या लोकांना ठोकून काढा। तुम्ही रिझर्वेशन घेता एनटीचं, नोकऱ्या घेता एनटीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण केलं म्हणून सांगता। हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत। सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकरणं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर, त्यांना पण मी सांगतोय, जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल। तुमची गाठ गोपीचंद पडळकरशी आहे। मला पूर्ण वेळ आता हेच काम आहे, मी दुसरं काम बघत नाही। अहिल्यादेवींनी जे धर्मासाठी काम केलं आहे, अखंड मोगलांनी त्यांच्या सगळ्या पिलावळींनी जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीने धरलेला आहे। अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्या अहिल्याची लेक यासाठी स्वतःचा जीव देते। तर ऋतुजानं दिलेला जीव तिचं जे धर्मांतरणात, आणि म्हणून आम्ही आता सर्वांनी ठरवलं आहे, महाराष्ट्र सरकारनं एक धर्मांतर विरोधी कायदा तयार केला पाहिजे आणि जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत नारी ही शक्तीची देवता आहे। कोणत्याही गोष्टीचं जर अनुकरण करायचं म्हटलं तर महिलांच्याकडे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श म्हणून बघतो। म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनरखाली, शक्ती ऋतुजा या बॅनरखाली महाराष्ट्रभर मोर्चे होतील आणि त्यातला पहिला मोर्चा, कॅन्डल मोर्चा हा सांगलीमध्ये 17 तारखेला सायंकाळी आम्ही करणार आहोत। आणि त्या मोर्चाची मागणी एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा करा, नंबर 1। नंबर 2, ऋतुजा आणि ऋतुजीच्या पोटातलं बाळ म्हणजे 2 जीव गेलेले आहेत। ही आत्महत्या नाही, हा मर्डर आहे। हा जो पास्टर आहे, ह्या घरातला तिचा नवरा असेल, तिची सासू असेल, तिचे सासरे असतील किंवा अन्य नातेवाईक तपासामध्ये पुढे येतील, ह्यांनी घडवून आणलेला हा दुहेरी खून आहे आणि म्हणून यांच्यावरती कडक कलम लावली पाहिजेत। हुंड्याचं मागणी त्यांनी केलेली होती, त्याचं कलम लावलं पाहिजे। या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे। त्याला जर अटक नाही केला तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।